आम्ही ब्रेकफास्ट केला. सुंदर व्ह्यू होता इथे. बस एवढं ड्राईव्ह करून आलो तर जान नव्हती. थोडीशी मॅप पण घेतली. आता निघालोय आम्ही डायमंड बीच जायला. तर हा होता एंट्री पॉईंट डायमंड बीचचा. क्लोज दिले त्यांनी आता तिकडे. 90,000 दिले. 90,000 IDR दिलेत. 500 रुपये बीच बघण्यासाठी. पण जो व्ह्यू मिळाला, जे फोटो मिळाले, एकदम मजा आ गया. ही आपली यामाची ॲक्टिवा खडी आहे, उभी आहे. काय झालं माझ्या वोकॅबला. चलो नाव विल हेड टू कुठे कुठे केलिंकिंग बीच. ओके. हॅलो 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 हॅलो. आम्ही आता आलो आहे आमच्या मोस्ट अवेटेड स्पॉटला, सगळ्यांच्या रादर. आणि केलिंकन बीच आहे नाव ऑफकोर्स. इकडचा सगळ्यात फेमस स्पॉट. चालतो आहे इकडे जायला. बाईक पार्क केली तिकडे मागे. डायमंड बीचला जाऊन आलो, याच्यावर तुम्ही बघितलं. आता इथे बघूया कसा असेल एक्सपिरियन्स. आम्हाला डायमंड बीचला पहिलं केल्यामुळे आम्हाला गर्दी कमी मिळाली. त्याची इकडे कशी आहे, कारण आमचं असं उलटा रूट करायचं कारणच हे होतं की मोस्टली लोक सकाळी इकडे येतात. आम्ही दुपारी आम्ही एक्स्ट्रा लोकं चालू. आता बघूया काम येते की नाही. इथे आईस्क्रीमचं आहे. आईस्क्रीम येताना खाऊया आपण आईस्क्रीम. हे याच्यापेक्षा खाली नाही जाऊ शकत आपण. नाही, वरूनच नीट दिसत होतं. येस, हे आहे सगळं. वाव, इथे कलर पण पाण्याचा. तिला नाही सांगितलं तरी गेली. जाऊया वर. चला. ही रियालिटी आहे. इथपर्यंत जातात लोक आणि मग दाखवतात बीच उतरायला कठीण आहे. हे पण कठीण आहे उतरायला. हे एवढं आम्ही उतरलो, हार्डली 10-12 स्टेप्स आहेत. तिथे पण आमची हवा राईड झाली. आणि इथून हे एवढं स्टीप आहे आणि एवढ्या खाली जायचं आहे. तिकडे तुम्हाला छोटी मोठी माणसं दिसत असतील थोडीफार. हे बघा, हे इझी नाही आहे. वरून जेवढं सुंदर, खालून पण सुंदर असेल नो डाऊट, पण वरून जास्त सुंदर आहे डेफिनेटली. दिस व्ह्यू इज ब्रेथटेकिंग. व्हाय? येस, टेल मी. बिकॉज इट विल टेक युअर ब्रेथ अवे. येस. सुंदर आहे, खूप सुंदर आहे. चलो विल गो अप. लाईट चालली आहे वरून. मे बी आम्ही इथूनच गेलो असतो काल, पण माहीत नाही. दुसऱ्या बेटावर गेलो आणि आम्ही खाली. आणि आमची ट्रेक कामी आली. आम्ही ह्या बीचला म्हणजे लाईक सेकंड हाफमध्ये ठेवलं, त्यामुळे आम्हाला खूप रिकामी मिळाला. आम्हाला मनसोक्तक फोटो काढता आले, मनसोक्तक मन भरून बीच बघता आला. ऑफकोर्स खाली जायची आम्ही हिंमत नव्हतोच करणार, सो ते नाही केलं. पण व्ह्यूचा पुरेपूर वापर एन्जॉय केला. रील्स बघितल्या, थोडे ब्लॉग बघितले, त्या सगळ्यामध्ये हे असं तुडुंब भरलेलं लोकेशन होतं. आणि आता इथं पॅन करून दाखव, कोण नाही आहे ॲब्सोल्युटली. ही 4 टाकी, हा 1 टाका आणि ते 2 टाक आणि काही माकडं. एवढीच लोकं आहोत आम्ही. इंडियन्स होते, बऱ्यापैकी होते. आणि त्यामुळे काय म्हणतात, व्ह्यू टू आवर सेल्फ, काय म्हणतात, बीच टू आवर सेल्फ. तसं हा व्ह्यू आमच्यासाठी होता असं मिळाला आम्हाला. ॲक्च्युली मजा आली खूप. आणि अजून जावंसं वाटत नाही. आम्ही खूप फोटो क्लिक केले. मग म्हटलं कुणाला नुसतं बघत बसेल कसं वाटतं आहे. एक मेंटारे पण दिसला आम्हाला खाली पाण्यामध्ये. हो, तर खूप आहे. आमच्या बकेट लिस्ट आम्ही म्हटलं जसं 5 वर्षापासून होतं. आणि असं वाटलं होतं की
एवढा लवकर येऊ एवढं लवकर येऊ एकदा कॅन्सल केल्यावर पण आलो. ॲब्सोल्युटली वर्थ आहे. आज आता ते नायपी सेलिब्रेशन आहे, फेस्टिवल आहे, त्यामुळे मे बी गर्दी त्यामुळेही कमी असेल, पण नाही टुरिस्टची गर्दी त्यामुळे कमी नसणार. पण नाही 3:30ला लास्ट बोट होती म्हणून मे बी लोक येऊन गेली पण असतील. हा माईट बी. जे डे टू करणारे आहेत बालीवरून ते वन डे रिटर्न करतात, त्यांची घरी आज 3:30 वाजता लास्ट फेरी होती, निघाली 5:30 असते. त्यामुळे इथे ते सकाळी येऊन गेले असतील, त्यामुळे आम्हाला दुपारी रिकामे मिळालं. आता पण सगळी लोक निघायच्या तयारीवर. आम्ही निघतो आता. 1-2 स्पॉट बाकी जातो काय बघतो. कॅफेमध्ये जाऊन आम्हाला सनसेट बघायचा आहे. लेट्स सी तो आम्हाला ओपन मिळतोय का, कारण नायपी डेमुळे खूप सारे कॅफे हॉटेल्स आज बंद आहे. इथून जावंसं वाटत नाही. आणि असं म्हणणार पण नाही की परत येऊ. येऊ माहीत नाही परत. इकडे आम्हाला आईस्क्रीमची व्हरायटी मिळाली. मी डार्क चॉकलेट घेतलंय आणि इट्स अमेझिंग. 35K म्हणजे किती मिळालं आपल्याला? 180. 180 का? तेवढं भरून दिलं बघा. नॅचरलवाल्याने अप्सरावाल्याने तर बघाच तेवढं वेळेस ते स्कूप द्यायचं. चलो अभी हम चलते जाएंगे हैं. ब्रोकन बीच. हेअर टाईड अप आणि थकलेले चेहरे. गेले 3 दिवस खूपच ॲडव्हेंचरस होते ना. 3 कारण आदलं ऑफिसचा दिवस पण खूप कामं होती. जी वाइंड अप कोण येत आहेत आमच्या नाका नव्हतं आलेले. हो म्हणून 3 दिवस सगळ्या ह्या व्ह्यूसाठी सगळं. हो खरं. केलिंकन बीचवरून तुम्ही बाहेर पडता तेव्हा लेफ्ट ऐवजी राईट मारलात तर हा पॉईंट येतोय. येस सुंदर व्ह्यू असेल इथे. ऑफकोर्स हे इथे लिहिलेलं आहे बोर्ड की पेअर शिवाय इकडे येणं अलाउड नाही आहे, पण आम्ही जस्ट म्हटलं बघूया इकडे काय म्हणून आलो. आम्ही उतरत नाही आहे, तिथपर्यंत जात नाही आहे. ऑफकोर्स त्यांच्या इमोशन्सना हट नाही करायचं. नाही करायचं, युटर्न मारून जाणार गपचूप. पण हाही एक पॉईंट आहे. आणि आज मंदिर बंद आहे. मे बी उद्या फेस्टिवल आहे म्हणून असेल लवकर बंद केलं, पण अदरवाईज खूप जास्त सुंदर मंदिर आहे. गेलो असतो ना. येस डेफिनेटली. हा ब्रोकन बीच आहे. इथे इथे खाली ते ब्रोकन पार्ट ते दिसतं, पण आम्ही आज ह्या साईडला येऊ शकलो आहे कारण हे पूर्ण रिकामी आहे. कोण नाही आहे इथे. बाली ट्रिपचे पैसे फुल वसूल येते, कारण आम्हाला सगळे अट्रॅक्शन्स नुसा पेनेडाचे असे रिकामे रिकामे बघायला मिळाले. ऑफकोर्स थोडी धावपळ झाली, पळावं लागलं, पण वर्थ होतं यार. नायपी फेस्टिवल बेस्ट ठरलं आमच्यासाठी. त्यामुळे इकडे खूप लोक आज लवकर निघून गेली आहेत. जी स्टे करणार आहेत नुसा पेनेडामध्ये तेच फक्त इकडे आहेत. तर त्यामुळे हा व्ह्यू फक्त आमच्यासाठी आहे आज, कारण कोण नाही आहे इकडे आमच्याशिवाय. जसं आपण नुसा पेनेडा नाही कुठे केलिंकनला बघितलं की लोक नाही आहेत, तसं इथेही कोणी नाही आहे. इथे आम्ही दोघेच आहोत फक्त. एक्झॅक्टली. सेलिंकिंग पेक्षा खूप कमी लोक आहेत इकडे. Right. इथे हार्डली 2 लेडी बसल्यात तिकडे, त्या चिल करतायत आणि आम्ही म्हणजे एवढं सिक्लुडेड मिळेल बाली त्यात नुसा पेनेडा, त्याच्यात ब्रोकन बीच आम्ही बिलकुल एक्सपेक्ट नाही केलेलं. आणि खूप मस्त वाटतंय इथे. पाण्याचा कलर जो असा नजरेत भरतोय, पण तो असा म्हणजे थांबावं असं वाटतं, इथे निघावं असं वाटत नाहीये. खरंच. गरम होत आहे, थकलोय, सगळं झालंय, पण त्या कलरमुळे
असं वाटतंय की नाही घामाने- अजून थोडं हा घामाने पूर्ण भरलोय. सनस्क्रीन 2दा थोपलंय पण वर्थ ऍब्सोल्युटली Worth आहे. वर्थ. म्हणजे हा कलर या कलरसाठी इथे यावं. इवन ब्रोकन नक्की. बीचची जी ऍक्च्युअल साईड आहे ते पण आम्ही तुम्हाला दाखवू आणि तो कलर याच्यापेक्षा अल्टिमेट आहे. म्हणजे हा तर तुम्ही टर्क्वाइज ब्लू बघताय तो तर आहेच, पण त्या साईडला जो कलर आहे पाण्याचा वाव सुपर आहे एकदम. म्हणजे आम्ही आता ह्या सगळ्या जागा कमर्शियलाइज झाल्यात म्हणून खूप लोक नुसा पेनिडामध्ये हिडन स्पॉट शोधतात आणि तिकडे जाऊन चिल करतात, स्विम करतात. पण आम्हाला एवढं लकी फील होतंय की आम्हाला ह्या जे ते मेन पॉइंट आहेत तिकडेच एवढं रिकामं रिकामा मिळतंय मिळतंय सगळं. आणि आम्ही पूर्ण व्ह्यूची मजा घेऊ शकतोय. म्हणजे आता कॅमेरा आम्ही सेट केला, आरामात येऊन बसलोय, तुमच्याशी बोलतोय आणि कोणी आम्हाला असं वाट बघत नाहीये समोर आमच्या की यार की आम्ही हा स्पॉट क्लिअर करू Clear आणि ते करू. येतील असं. कम्प्लिटली रिकाम आहे कम्प्लिटली. आजचा दिवस ना कोर मेमरीज सेव्ह होणार आहे ना. राईट राईट ऍब्सोल्युटली. आम्ही आता ऍक्च्युअली ब्रोकन बीचच्या ऍक्च्युअल साईडला आलोय. मगाशी आम्ही तिकडे मागे होतो आणि हे खरंच खूप सुंदर आहे. मग अचानक इकडे पाणी वाढतं आणि परत कमी होतं, काय कळत नाही. म्हणजे मी खूप रील्स बघितलंय की ना इथून पाणी वर येतं. म्हणजे तो इकडे जो आतून. क्लिप पार्ट आहे ना हा तिथून एक व्हिडिओ बघितला होता की ते 2 मध्ये चालत होते आणि फुल लाट आली आणि इथून गेलं. अच्छा तो इकडचा व्हिडिओ होता. हा तो इकडचा होता. हो सुंदर आहे सुंदर. मन नाही करत यार निघायचं इथून. हम्म. आज असं कुठेतरी व्ह्यू असतो हॉटेल असतो. चला आता निघूया आपण, जाऊया आपल्या हॉटेलवर. साधारण 5 वाजत आलेत. चले. जायला हवं आपल्याला. हो हो कार्निवल पण बघायचंय ना. हो 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 हो. ते पण सगळं सगळं सुंदर आहे, सगळं सगळं सुंदर आहे. नेक्स्ट 3 इयर्सच्या नायपी डेट्स पण मी शोधल्यात, त्या मी तुम्हाला सांगते. जर तुम्ही प्लॅन करणार असाल तर प्लीज नायपीच्या एक दिवस आधी या. तुम्हाला मे बी असं सगळं रिकामी मिळू शकतं, कारण गावातली लोक नाही आहेत, खूप सारे शॉप शट आहेत, रेस्टॉरंट शट आहेत, त्यामुळे फक्त टुरिस्ट आहेत. पण ते पण कमी आहेत, म्हणजे एकदम कमी सिलेक्टिव्ह आहेत. टुरिस्ट आहेत. कारण वन डे ट्रिप आजच्या दिवशी खूप लोकांनी अवॉइड केल्यात, कारण 3:30च्या आत त्यांना फेरी पकडून जायचं आणि तेवढ्या लवकर नाही होत. सो जे लोक ऍक्च्युली नुसा पेनिडाला स्टे करणार आहेत ते लोकच फिरतात. त्यामुळे ऍब्सोल्युटली रिकामे आहेत सगळे पॉइंट्स. आम्हाला सगळे स्पॉट एवढे रिकामे मिळाले ना, फिलिंग सो फॉर्च्युनेट. चले, बाबा. ते कार्निवल सुरू झालं ना की रस्ते बंद करतात आणि म्हणजे आपली गणेश चतुर्थीला कसं, गणेश चतुर्थी नाही सॉरी विसर्जनला अनंत कसं, चतुर्दशीला अनंत चतुर्दशीला आपण विसर्जनाला निघतो सगळ्या मिरवणुका मूर्त्या काढतो. घेऊन, तसं इकडे काहीतरी डेबिल मूर्त्या रस्त्यात बनलेल्या ज्या आम्ही मगाशी ब्लॉग मध्ये दाखवल्या, आणि ते घेऊन कार्निवल निघणार आणि खूप लोक असणार. सो त्यामुळे रस्ते क्लोज व्हायच्या आधी पोहोचणं जरुरी आहे, नाहीतर मग हॉटेलला पोहोचणं खूप डिफिकल्ट होऊ शकतं. आणि आम्हाला इकडच्या लोकांचे सेंटिमेंट्स बिलकुल हर्ट नाही करायच्यात. सो त्यांनी दिलेले रूल्स आम्ही पाळणार आहोत आणि वेळेत परत जाणार आहोत. येस. ओके. कहाणी फिरलं असतं ते सगळं बघायला नसतं. हे राक्षसांचे मिनिचर पण ह्या जनरल स्टोअरमध्ये विकतात. आम्ही ते उद्याची तयारी करायला आलो, म्हणजे उद्या खाण्यापिण्याचे ऑप्शन्स नसणार ना हॉटेलशिवाय. सो आम्ही कप नूडल्स, पाण्याच्या बॉटल सगळं घेऊन ठेवलं आहे. हॉटेलचं जेवण बाय चान्स आवडलं नाही तर आपलं आपलं खायला. तसे थेपले आहेतच घरून आणलेले. पुढे संध्याकाळ आम्ही ना पाण्याच्या बॉटलसाठी शोधत होतो एखादं दुकान ओपन. मला फक्त हे मिळालं हॉटेलजवळचं, बाकी सगळे शॉप शट आहेत. सगळे नायपी फेस्टिवलच्या प्रिपरेशनला हॉटेल्स बंद करून गेले. हॉटेल नाही, दुकान बंद करून गेलेत यार. भूक चढते डोक्यात. बघू आता खायला काय मिळतं का आम्हाला, फक्त हॉटेल ओपन. फिंगर्स क्रॉस. स्माइल अशी फुल बिग स्माइल आहे ना सगळ्यांच्या चेहऱ्यावरती. सुपर हंग्री आणि आम्ही आलोय संपले ते. ग्लेन प्लेट पिझ्झा उरले. आणि ही आहे आमची ऑर्डर. आजची व्हेजिटेरियन पिझ्झा मागवलाय मस्तपैकी, 0 शुगर कोक. लेट्स स्टार्ट. व्हिडिओ कॉल चालू आहे आमचा.
आमच्या सिस्टर इन लॉची. हा मॅन्डेटरी कॉल आहे. नेटवर्क किती लो असलं ना हो तरी हा फोन झाल्याशिवाय आमचा दिवस संपत नाही. हो. मस्त आहे. ते मस्त एकदम म्हणजे ते pizza हाताने बनवलाय ते. थापून बनवतात बाबू, तसा बनवलेला पिझ्झा. एकदम होममेड मला फील आहे. चला आता खाऊन घेऊया, भूक पिझ्झा लागली. बेस एकदम हाताने थापून बनवतात ना, तसा एकदम भाकरीवर थापून.